1 लिटर दुधापासून 1 किलो रसगुल्ले तयार होतात. रसगुल्ले बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत. रसरशीत असे रसगुल्ले सणासुदीला असो किंवा जेवणानंतर काहीतरी गोड खावंसं वाटत असेल, तर ही रेसिपी बनवून ठेवली तर महिनाभर हे रसगुल्ले खराब होत नाही. मग चला बनवूया आजची ही झटपट साधी सोपी रसरशीत अशी रेसिपी. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. रसगुल्ले बनवण्यास कारणही तसंच आहे, की किचनमध्ये मी घेतलं आहे नवीन लेझर या कंपनीचं ग्लास कुकटॉप. याआधी तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं असेल, की माझ्याकडे स्टेनलेस स्टीलचं कुकटॉप होतं. नवीन घ्यावं म्हणून मी लेझर या कंपनीचं हे कुकटॉप घेतलं आहे. 2 वर्ष वॉरंटी, ISI मार्क्स, डोर स्टेप सर्व्हिस आणि कमी किमतीत टिकाऊ वस्तू. लेझर या कंपनीचे याआधी मी बरेच प्रोडक्ट वापरले आहे. 3 बर्नर, लार्ज, मीडियम आणि स्मॉल. बऱ्याच वेळा 3 बर्नरचे जे कुकटॉप असतात, तर मोठी भांडी ठेवल्यानंतर तिसरं भांडं ठेवायला जागा नसते. पण तुम्ही बघाल तर तिन्हीही मोठी भांडी मी ठेवली आहे. तरी देखील बरीचशी जागा म्हणजे स्पेस या कुकटॉपवर आहे. म्हणून तुम्हालाही हवं असेल तर नक्की ऑर्डर करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. कढईमध्ये आपण पाव कप पाणी घालून घेतलं. यामध्ये घालणार आहोत 1 लिटर दूध. गाईचं दूध वापरलं तर ते पातळ असतं आणि त्यापासून जी मलाई म्हणजे पनीर तयार होतं ते कमी तयार होईल, म्हणून शक्यतो पिशवीचं किंवा म्हशीचं दूध वापरा. दूध चांगलं गरम करून घ्यायचं आहे. आता दूध फाडण्यासाठी इथे मी वापरलं आहे व्हिनेगर. जर व्हिनेगर वापरायचं नसेल तर 1 लिंबाचा रस वापरू शकता. 1 चमचा व्हिनेगर घेतला आहे. यामध्ये घालायचं आहे 4 चमचे पाणी. लिंबाचा रस जरी घालणार असाल तरी देखील त्यामध्ये 4 ते 5 चमचे पाणी घालायचं आहे. लगेचच व्हिनेगर किंवा लिंबाचा रस दुधामध्ये घालायचं नाही. कारण त्यामुळे जे पनीर किंवा मलाई तयार होते त्याचा वेगळा असा स्मेल येतो, जे रसगुल्ले खाताना देखील जाणवतो. म्हणूनच व्हिनेगर आणि लिंबाच्या रसामध्ये थोडंसं पाणी घालून नंतर ते दुधामध्ये घालायचं. दूध चांगलं गरम झालं त्यानंतर 2 चमचे मी यामध्ये व्हिनेगरचं हे पाणी घालून घेतलं. सगळं पाणी एकसोबत घालायचं नाही, थोडं-थोडं करून घालायचं. म्हणजे दूध व्यवस्थित फाटलं जातं. गॅस मात्र अगदी कमी आचेवर ठेवलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडं-थोडं करून आपण हे व्हिनेगरचं पाणी घालून घेतलं. राहिलेलं सगळं पाणी घालून घ्यायचं. गॅस मात्र कमी आचेवरच ठेवायचा आणि त्यानंतर पुन्हा 5 ते 6 मिनिटं दूध उकळवून घ्यायचं. थोडं-थोडं करून हे पाणी घालायचं, दूध उकळवायचं. त्यामुळे दूध व्यवस्थित फाटलं जातं आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. लिंबाचा रस व्हिनेगर घालताना खूप जास्त घालायचं नाही. फक्त 1 चमचा पुरेसा आहे. नाहीतर रसगुल्ले खाताना त्याचा स्मेल येतो. आता चाळणीमध्ये सुती कपडा घालून त्यावर हे दूध घालून घ्यायचं आहे. सगळं पाणी वेगळं करायचं. यासाठी सुती कपड्याचा वापर करा. त्यामुळे दुधामधलं जे पाणी आहे ते अगदी परफेक्ट वेगळं होतं. यावर घालायचं आहे 2 ग्लास थंड पाणी. थंड पाणी का घालायचं तर आपण व्हिनेगर वापरलं आहे. त्याचा स्मेल राहू नये यासाठीच त्यावर थंड पाणी घालायचं. आणि त्यानंतर हे बांधून त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं. हातानेच प्रेस करून त्यातलं आपल्याला पाणी निथळून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ पाणी निथळण्यासाठी ठेवायचं नाही. म्हणजे जो छिना आहे तो खूप जास्त कोरडा नको, हलकंसं पाणी त्यामध्ये हवं. जसं आपण श्रीखंड बनवताना चक्का अगदी कोरडा असतो तसं न ठेवता हलकंसं ओलसर हवं. तर बघा अगदी परफेक्ट असा आपला हा छिना तयार झाला म्हणजे पनीर, जे कपड्याला अजिबात चिकटलेलं नाही. जर कपड्याला ते चिकटत असेल म्हणजे तुमचा छिना व्यवस्थित तयार झालेला नाही. आता एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. 1 लिटर दुधापासून आपण रसगुल्ले बनवणार आहोत. 5 ते 7 मिनिटं हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं. हाताच्या तळव्याने अगदी परफेक्ट हे मिश्रण मळलं जातं. 5 ते 7 मिनिटं मळून झालं की बघा अगदी मऊ लुसलुशीत हे मिश्रण तयार झालं. आता यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर. खूप जास्तही वापरायचं नाही. अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर वापरा किंवा मैदा वापरला तरीही चालेल. त्यानंतर पुन्हा 1 ते 2 मिनिटं हे चांगलं मिक्स करून घेऊ. कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे रसगुल्ल्यांना चिरा पडत नाही. शिजवल्यानंतर देखील ते तुटत नाही, चिरत नाही. म्हणूनच त्यामध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर वापरायचं. खूप जास्तही वापरायचं नाही. बघा मऊ लुसलुशीत पांढरं शुभ्र असं हे मिश्रण तयार झालं. लगेचच याचे रसगुल्ले बनवूया. तर एकदम छोटे म्हणजे बोरा एवढे हे गोळे बनवून घेतले. खूप जास्त मोठेही बनवलेले नाही. कारण आपण मिनी रसगुल्ले बनवणार आहोत. तुम्हाला मोठे रसगुल्ले हवे असतील तर मोठे गोळे बनवून घ्या.
एवढ्या मिश्रणापासून 30 ते 40 रसगुल्ले तयार होतात आणि बघाल तर अगदी परफेक्ट रसगुल्ला तयार झाला आहे. हलक्या हाताने प्रेस करून त्याला आकार देऊन घ्यायचा. जराही त्याला चिरा पडलेल्या नाही. अगदी परफेक्ट असे रसगुल्ले तयार होतात. जर चिरा पडत असेल तर पुन्हा 1 ते 2 मिनिटं हे मिश्रण चांगलं मळून घ्या आणि त्यानंतर रसगुल्ले बनवा. तर सगळे रसगुल्ले बनवून झाले आहे. रसगुल्ले शिजवण्यासाठी कढईमध्ये 2 कप साखर घालून घेतली. वजनी प्रमाणात 300 ग्राम साखर आहे आणि पाणी घालायचं आहे 4 कप. जेवढी साखर घेतली त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं. साखर ज्या वाटीने किंवा कपाने मोजून घेता त्याच कपाने किंवा वाटीने पाणीही मोजून घ्या म्हणजे प्रमाण चुकणार नाही. आता गॅस चालू करायचा आहे आणि या मिश्रणाला एक उकळी काढून घ्यायची. कारण आपल्याला इथे कोणताही पाक बनवायचा नाही, फक्त मिश्रणाला उकळी काढून घ्यायची. मिश्रणाला उकळी आली की त्यानंतर तयार केलेल्या रसगुल्ल्यापैकी एक रसगुल्ला पाण्यामध्ये घालायचा आहे. तो लगेचच पाण्यावर तरंगतो. त्यानंतरच राहिलेले सगळे रसगुल्ले घालायचे आणि 5 मिनिटं मोठ्या आचेवर शिजवून घ्यायचं. 5 मिनिटानंतर बघाल तर रसगुल्ले मस्त असे फुलले आहेत. रसगुल्ले शिजण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागतात. 5 मिनिटं मोठ्या आचेवर शिजवून घेतलं त्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. झाकण ठेवायचं पण पूर्ण बंद करायचं नाही. 10 मिनिटं झाकण ठेवून आपण वाफवून घेतले. 15 मिनिटं रसगुल्ले शिजत असताना जो काही साखरेचा पाक आहे तो घट्टसर होत जातो. तो आतपर्यंत मुरत नाही म्हणूनच रसगुल्ले हे कडक होतात. तर चमच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि मी व्हिडिओत ज्याप्रमाणे दाखवलं आहे त्याप्रमाणे हे पाणी रसगुल्ल्यांमध्ये घालायचं आहे. असं केल्याने साखरेचा जो पाक आहे तो आपण शिजवतो त्यामधलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. घट्ट झालेलं हे साखरेचं मिश्रण रसगुल्ल्याच्या आतपर्यंत मुरत नाही. म्हणूनच रसगुल्ले हे सॉफ्ट न होता थोडेसे कडक होतात. त्यासाठीच वरतून असं पाणी यावर घालायचं. 5 मिनिटं कमी आचेवर पुन्हा शिजवून घेतलं. पण ते परफेक्ट शिजले आहे की नाही ते कसं ओळखणार? तर साखरेच्या पाकामध्ये रसगुल्ले हे खाली बसतात. ते तरंगत नाही म्हणजेच ते व्यवस्थित शिजले आहेत. 20 मिनिटं रसगुल्ले शिजवल्यानंतर दुप्पट फुलले. आता मात्र गॅस बंद करायचा आहे. नवीन घेतलेल्या ग्लास कुकटॉपवर तयार केलेला हा पहिलाच पदार्थ. हा गोड पदार्थ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये जरूर सांगा. हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि विकतच्याही रसगुल्ल्यांना मागे टाकेल इतके परफेक्ट हे रसगुल्ले तयार होतात आणि रसरशीत असे रसगुल्ले बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत. पण जर 2 महिने तुम्हाला हे रसगुल्ले टिकवायचे असेल तर यातला साखरेचा पाक काढून टाकायचा आणि त्यानंतर हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही 2 महिने वापरू शकता. ते अजिबात खराब होत नाही. 1 लिटर दुधापासून 1 किलो रसगुल्ले तयार होतात. सणासुदीला असो किंवा जेवणानंतर गोड असा काही पदार्थ खावासा वाटत असेल तर मस्त असे रसरशीत रसगुल्ले जरूर ट्राय करा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.